गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सर्जेराव वेळेकर माझ्या झुलॉजी सर्जेराव यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीचा जो काही 6वा युनिट आहे त्याचं नाव आहे बायोमॉलिक्यूल्स डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्यामुळे भविष्यात मी जे काही व्हिडिओज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. तर सर्वत्र शाळा ह्या बंद आहेत. त्यामुळे मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 11वी आणि 12वीचा जो काही बायोलॉजी या विषयाचा सिलेबस आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या या माध्यमातून मी त्या सिलेबसवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया की 11वी बायोलॉजीचा जो काही युनिट नंबर 6 त्याचं नाव आहे बायोमॉलिक्यूल्स, हा आपण आज इथे डिस्कस करणार आहोत. तर त्या अगोदर तुम्हाला बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय, तर दोज मॉलिक्यूल्स दे आर प्रेझेंट ऑन अ लिव्हिंग सिस्टीम. म्हणजे जे काही लिव्हिंग सिस्टीम आहे आपली, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. सो द मॉलिक्यूल्स फाउंड इन अ लिव्हिंग टिश्यूज ऑर अ सेल इज कॉल्ड ॲज बायोमॉलिक्यूल्स. म्हणजे जे काही लिव्हिंग टिश्यू असतील किंवा लिव्हिंग सेल असतील किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्यामध्ये जे काही मॉलिक्यूल्स बघायला मिळतात त्याला आपण बायोमॉलिक्यूल्स म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन ऑफ बायोमॉलिक्यूल्स: केमिकल ऑर मॉलिक्यूल्स प्रेझेंट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर नोन ॲज बायोमॉलिक्यूल्स. तर सिम्पली बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय की केमिकल्स किंवा मग मॉलिक्यूल्स कशामध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे बघायला मिळतात त्याला आपण बायोमॉलिक्यूल्स म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सो सम ऑफ टोटल ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ बायोमॉलिक्यूल्स कंपाऊंड आयन प्रेझेंट इन अ सेल इज कॉल्ड एज सेल्युलर पूल. तर ज्या काही सेल आहेत, सेल इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ अन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यामध्ये जर बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट जर कोणतं असेल तर ते सेल आहे. पण त्या सेलमध्ये जे काही कंपाऊंड असतील, बायोमॉलिक्यूल्स असतील, आयन्स असतील त्या सेलमध्ये प्रेझेंट आहेत त्याला आपण कॉमनली काय म्हणतो तर सेल्युलर पूल म्हणत असतो. तर बघा, बायोमॉलिक्यूल्स आर कंपोज ऑफ अ कार्बन. तर बायोमॉलिक्यूल्स हे कार्बननी बनलेले असतात. हेन्स द केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ऑर्गनाइज अराउंड द कार्बन. तर जी काही आपली बायोकेमिस्ट्री आहे किंवा मग जी काही आपल्या बायोलॉजिकल सिस्टीममध्ये जी काही केमिस्ट्री आहे ती कार्बन ॲटमशिवाय, ॲटम सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या बायोलॉजिकल सिस्टीममध्ये जी काही आपली केमिस्ट्री त्याला आपण बायोकेमिस्ट्री म्हणतो, त्यामध्ये कार्बन ॲटम सगळ्यात महत्त्वाचा आहे. सो कार्बन इट इज अ मोस्ट वर्सटाईल अँड मोस्ट प्रिडॉमिनंट एलिमेंट ऑफ लाईफ. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे तर कार्बन आहे. तर या चार्टच्या माध्यमातून आपण बघूया की जे काही एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स नॉन लिव्हिंग म्हणजे अर्थ क्रस्टमध्ये जे पृथ्वीचा जो काही पृथ्वीच्या आतल्या भागामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं आणि जे काही लिव्हिंग सिस्टीम असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्यामध्ये त्यांचं प्रमाण किती असतं. तर पहिला एलिमेंट बघूया, हायड्रोजन. तर बघा, अर्थ क्रस्टमध्ये त्याचं प्रमाण 0.14% असतं. त्यानंतर जे काही लिव्हिंग सिस्टीम असेल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्यामध्ये त्यांचं प्रमाण असतं 0.5%. सेकंड एलिमेंट्स आहे कार्बन. कार्बनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे तर 0.03% आहे अर्थ क्रस्टमध्ये. तर लिव्हिंग मॅटरमध्ये आहे 18.5%. तर 3 नंबरचा एलिमेंट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे 46.6% कशामध्ये, अर्थ क्रस्टमध्ये बघायला मिळतं. तर 65% लिव्हिंग मॅटरमध्ये किंवा मग लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे नायट्रोजन. नायट्रोजन खूप रेअर प्रमाणामध्ये, व्हेरी लेस कॉन्सन्ट्रेशनमध्ये अर्थ क्रस्टमध्ये बघायला मिळतो. तर 3.3% दे प्रेझेंट इन अ लिव्हिंग मॅटर. सो नेक्स्ट एलिमेंट दॅट इज सल्फर. सल्फर 0.03% अर्थ क्रस्टमध्ये बघायला मिळतो. तर
तर 0.3% लिव्हिंग मॅटरमध्ये बघायला मिळतो. नेक्स्ट नंबर आहे कॅल्शियम. कॅल्शियम 3.6% अर्थ क्रस्टमध्ये बघायला मिळतो. तर त्याचप्रमाणे जे काही लिव्हिंग सिस्टीम असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, त्यामध्ये 1.5% तुम्हाला बघायला मिळतो. त्यानंतर जो काही नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियम इट इज लिव्हिंग अर्थ क्रस्टमध्ये 2.1% बघायला मिळतो. तर 0.1% हा लिव्हिंग सिस्टीममध्ये बघायला मिळतो किंवा मग लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळतो. तर नेक्स्ट नंबर आहे सिलिकॉन. तर सिलिकॉन हा अर्थ क्रस्टमध्ये 27.7% बघायला मिळतो. तर लिव्हिंग सिस्टीममध्ये तो खूप रेअर प्रमाणामध्ये बघायला मिळतो. तर बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय, बायोमॉलिक्यूल्स किती प्रकारचे असतात ते आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर बघा हे बायोमॉलिक्यूल्सचं क्लासिफिकेशन आहे. तर बायोमॉलिक्यूल्सला 2 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन केलं आहे. एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स आणि दुसरं आहे इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स. तर त्या अगोदर आपल्याला ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स म्हणजे काय माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स कशाला म्हणायचं, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स आर युजली कंपोज ऑफ अ कार्बन ॲटम. ॲटलिस्ट 1 कार्बन ॲटम ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्समध्ये असतो. तर ज्यांच्यामध्ये ॲटलिस्ट 1 कार्बन असतो त्याला आपण ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स म्हणतो. दुसरा आहे इनऑर्गॅनिक. तर जे काही इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स असतात त्याच्यामध्ये कार्बन ॲटम ॲब्सेंट असतो. ओके. तर जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स आहेत, ऑर्गॅनिक molecules they may be further classified into 2 types. First one that is macromolecules and second one that is micromolecules. तर जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स आहेत ते 2 कॅटेगरीमध्ये अजून डिवायडेशन केलं आहे. एक मॅक्रोमॉलिक्यूल्स आणि दुसरा आहे मायक्रोमॉलिक्यूल्स. तर मॅक्रो म्हणजे काय की जे काही लिव्हिंग सिस्टीम आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये त्यांना खूप जास्त प्रमाणात त्याची गरज असते किंवा मग जास्त प्रमाणात ते गरजेचे असतात, त्याला आपण काय म्हणतो मॅक्रोमॉलिक्यूल्स. सो मॅक्रोमॉलिक्यूल्स मे बी फर्दर क्लासिफाईड इंटू पॉलिसॅकराइड्स, पॉलीपेप्टाइड्स अँड पॉलीन्यूक्लियोटाइड. फॉर एक्झाम्पल पॉलीसॅकराइड दॅट इज सिम्पल शुगर, पॉलीन्यूक्लियोटाइडचं एक्झाम्पल आहे अमायनो ॲसिड. सो पॉलीन्यूक्लियोटाइड मीन सिम्पली कॉल्ड ॲज अ प्रोटीन. सो प्रोटीन आर दी building blocks of our life. So lots of a protein, lots of amino acid, they can be joined by peptide bond to form a protein. Next number that is polynucleotides. फॉर एक्झाम्पल न्यूक्लियोटाईड DNA RNA मध्ये जे काही न्यूक्लियोटाईड असतात, ओके, जे स्ट्रक्चरमध्ये, तर ते काय आहेत मायक्रोमॉलिक्यूल्स आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे आहे. मायक्रो म्हणजे काय खूप जास्त प्रमाणात त्यांचं महत्त्व आहे लिव्हिंग सिस्टीममध्ये. त्यानंतर आहे मायक्रोमॉलिक्यूल्स. मायक्रो म्हणजे लहान, मायक्रो म्हणजे छोटे मॉलिक्यूल्स. तर त्यामध्ये आहे मायक्रोमॉलिक्यूल्स मे बी फर्दर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स दॅट इज लिपिड अँड सेकंड वन दॅट इज सेकंडरी मेटाबॉलाइट्स. तर जे काही लिपिड आहे, सो लिपिड आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड, दे मे बी इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड. तर लिपिड मे बी फर्दर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. So fatty acid may be again further classified into saturated fatty acid and next number unsaturated fatty acid. So next one that is secondary metabolites. तर secondary metabolites कशाला म्हणायचं की जे काही प्लांट आहेत, ॲनिमल आहेत, तर जे सेकंडरी मेटाबोलाइटचं तेवढा काही रोल नसतं. त्यांच्या ज्या काही ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट असेल, त्यामध्ये सेकंडरी मेटाबोलाइटचं जास्त काही रोल नसतं. जे काही प्रायमरी मेटाबोलाइट आहेत, जसं प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट असेल, तर हे त्यांच्या प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या, ॲनिमलच्या, प्लांटच्या ग्रोथसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर सेकंडरी मेटाबोलाइट कोणकोणते आहेत बघूया. अल्कलॉइड्स आहे, फिनॉलिक्स आहे, टर्पिनॉइड्स आहे, इसेन्शियल ऑइल आहे, टॉक्झिन आहेत, लेक्टिन्स आहेत. तर हे झाले ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स. तर आता आपण बघणार आहोत इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स म्हणजे काय. इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स तुम्हाला अगोदरच सांगितलं मी की ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट नसतो. तर इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्सचं परत 3 क्लासमध्ये डिवायडेशन केलं आहे. एक आहे प्राईम एलिमेंट्स. प्राईम एलिमेंट्स म्हणजे काय, मूलभूत घटक, जे काही समजा लिव्हिंग सिस्टीम बनलेली आहे, जो काही फर्स्ट लाईफ फॉर्म बनला आहे, ओके, तर त्यांच्यामध्ये जे काही लिव्हिंग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत, त्यांच्याशिवाय लाईफ जी आहे ती पॉसिबल नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा आहे कार्बन, दुसरा आहे हायड्रोजन आणि तिसरा आहे ऑक्सिजन. सो ऑक्सिजन कुठं असतो तर प्रेझेंट इन एअर ऑर वॉटर. तर ऑक्सिजन वॉटरमध्ये असतो आणि हवेमध्ये असतो. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे मॅक्रो एलिमेंट्स. तर मॅक्रो म्हणजे काय, मोठे, जे एलिमेंट्स की जास्त प्रमाणात लागतात. कोणते, इनऑर्गॅनिक
मॉलिक्यूल्स जास्त प्रमाणात लागतात कशासाठी फॉर दी व्हेरियस पर्पजेस ॲस्पेक्ट फॉर दी व्हेरियस ॲस्पेक्ट लाईक नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर. सो दीज आर दी मायक्रो एलिमेंट्स. नेक्स्ट नंबर ट्रेस एलिमेंट. ट्रेस एलिमेंट्सला आपण मायक्रो न्यूट्रियंटसुद्धा म्हणतो किंवा मग मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा आपण म्हणू शकतो लाईक बोरॉन क्लोरीन झिंक कॉपर आयर्न सोडियम मॉलिब्डेनम. so these are the micronutrients they are the required for the various aspect of plant as well as animals. So these are the short classification of biomolecules. So next, so biomolecules are maybe further classified into two types, that is organic molecules and inorganic molecules. So these are the example of inorganic molecules like mineral gases water. जे काही मिनरल्स असतील गॅसेस असतील वॉटर असतील यांना आपण इनऑर्गॅनिकच्या कॅटेगरीमध्ये बायोमॉलिक्यूल्सचे आपण डिवायडेशन केलं आहे. तर ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स कोणकोणते आहेत बघा. कार्बोहायड्रेट्स आहे लिपिड आहे अमायनो ॲसिड असतील प्रोटीन असतील एन्झाईम असतील न्यूक्लियोटाईड असतील न्यूक्लिक ॲसिड असतील विटॅमिन असतील. तर हे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स आहेत म्हणजे हे खूप महत्त्वाचे आहेत. कशासाठी ज्या काही बायोकेमिकल ॲक्टिव्हिटीज असतील ज्या काही फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज असतील ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतील त्यांच्यासाठी हे जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर जे काही समजा बायोमॉलिक्यूल्स आहे तर आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. आता बघूयात. तर 5 महत्त्वाचे बायोमॉलिक्यूल्स आपण शॉर्टमध्ये इथं डिस्कस करणार आहोत. तर पहिला बायोमॉलिक्यूल्स आहे प्रोटीन. सो प्रोटीन आर दी बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अमायनो ॲसिड. म्हणजे खूप सारे अमायनो ॲसिड एकत्र येऊन त्याच्यामध्ये 2 अमायनो ॲसिडमध्ये पेप्टाईड बॉन्ड फॉर्म होतो आणि तो बॉन्ड फॉर्म झाल्याच्या नंतर ओके तर जे काही स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण म्हणतो प्रोटीन. तर प्रोटीनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय की इट इज अ बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल. तर जे काही बेसिक स्ट्रक्चर असतील जे काही सेलमधले तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तर प्रोटीन. त्यानंतर जो काही DNA आहे DNA आर दी बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डिऑक्सिरायबोन्यूक्लियोटाईड. जे काही पॉलिन्यूक्लियोटाईड असतील डिऑक्सिरायबोन्यूक्लियोटाईड असतील त्यापासून DNA बनलेला असतो. तर DNAचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे की इट इज अ हेरिडिटरी. तर नेक्स्ट आहे RNA इट इज अ रायबोन्यूक्लियोटाईड. दे मेनली इम्पॉर्टंट फॉर द प्रोटीन सिंथेसिस. जे काही प्रोटीन सिंथेसिसमध्ये RNA सगळ्यात महत्त्वाचं रोल आहे. त्यानंतर आहे पॉलिसॅकराइड्स. सो पॉलिसॅकराइड इट इज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मोनोसॅकराइड. म्हणजे खूप सारे मोनोसॅकराइड एकत्र येऊन त्यापासून पॉलिसॅकराइड फॉर्म होतात. तर पॉलिसॅकराइडचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे इट इज अ स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे काय की जी काही शॉर्ट टर्म जी काही एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम आणि ते स्टोअर करण्याचं काम जर कोणाचं आहे तर ते पॉलिसॅकराइड्स आहे म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बायोमॉलिक्यूल्स लिपिड. सो लिपिड आर दी बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल. तर जे काही लिपिड आहे त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल हे 2 महत्त्वाचे घटक असतात. तर त्यांचं फंक्शन काय आहे की लिपिड इट इज अ लॉंग टर्म एनर्जी रिसोर्स. म्हणजे काय आहे की खूप जास्त वेळापर्यंत यापासून मिळणारी एनर्जी आपण जास्त काळ यूज करू शकतो. मीन्स इट इज कॉल्ड ॲज अ लॉंग टर्म एनर्जी रिसोर्सेस. तर हे 5 महत्त्वाचे बायोमॉलिक्यूल्स आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिला जो काही बायोमॉलिक्यूल्स आहे तो आपण बघणार आहोत कार्बोहायड्रेट्स. सो कार्बोहायड्रेट्स आर दी हायड्रेट्स ऑफ कार्बन. सो कार्बोहायड्रेट आर दी मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स इन नेचर. तर सगळ्यात मोस्ट अबंडंट सगळ्यात जास्त प्रमाणात जर कोणता ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स नेचरमध्ये मिळत असेल तर तो आहे कार्बोहायड्रेट्स. सो द टर्म कार्बोहायड्रेट्स इट डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड नुसार काय की कार्बोहायड्रेट्सला आपण काय म्हणतो इट इज अ हायड्रेट्स ऑफ अ कार्बन. ओके सो इट इज अ हायड्रेट्स ऑफ अ कार्बन. त्याचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे तर केमिकल जनरल फॉर्म्युला आहे CnH2ON. इट इज अ जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट्स. सो कार्बोहायड्रेट्स आर डिफाईन्ड ॲज अ ऑर्गॅनिक सबस्टन्स. तर कार्बोहायड्रेट्सला आपण डिफाईन कसं करू शकतो. कार्बोहायड्रेट्स आर डिफाईन ॲज अ ऑर्गॅनिक सबस्टन्स हॅव्हिंग कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे कार्बोहायड्रेट्स काय आहेत ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत त्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रेझेंट असतात. तर त्यांचा जो काही रेशो आहे हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा तो 2:1 आहे. म्हणजे जर 2 हायड्रोजन असतील तर 1 ऑक्सिजन त्यामध्ये बघायला मिळतो. ओके तर फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट तर सिम्पली आपण
शॉर्टमध्ये डिस्कशन करूया की फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट, जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचे फंक्शन काय आहेत. तर पहिलं फंक्शन आहे मोस्ट अबंडंट सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्यापासून जी काही एनर्जी मिळत असते आपल्या बॉडीच्या, ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतील, जे काही वर्क असेल, तर कोणतंही वर्क करण्यासाठी एनर्जी लागत असते. ती एनर्जी मिळण्याचं जर सगळ्यात महत्त्वाचं जे काही साधन कोणतं आहे तर ते कार्बोहायड्रेट्स आहे. तर इट इज अ प्रिकर्सर फॉर मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, म्हणजे हे काय की प्रिकर्सर आहेत की यापासून दुसरे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला मिळत असतात त्याचे डेरिव्हेटिव्ज आहेत. फॉर एक्झाम्पल फॅट, अमायनो ॲसिड. ओके. त्यानंतर प्रेझेंट ॲज अ ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड इन द सेल मेम्ब्रेन अँड फंक्शन सच ॲज अ सेल ग्रोथ अँड फर्टिलायझेशन. तर जे काही समजा ग्लायकोप्रोटीन असतील, ग्लायकोलिपिड असतील, तर हे सुद्धा यांचं काय की सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये हे जे काही कार्बोहायड्रेट्स बघायला मिळतात. तर नेक्स्ट नंबर आहे प्रेझेंट इन अ स्ट्रक्चरल कंपोनंट लाईक सेल्युलोज. तर जी काही प्लांटमध्ये सेल वॉल आहे, प्लांटची सेल वॉल कशापासून बनलेली असते, सेल्युलोजपासून बनलेली असते. तर इट इज अ स्ट्रक्चरल कंपोनंट्स ऑफ प्लांट. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्झोस्केलेटन ऑफ सम इन्सेक्ट. तर जे काही बाहेरचं आवरण आहे एखाद्या इन्सेक्टचं ते कशापासून बनलेलं असतं, कार्बोहायड्रेट्सपासून बनलेलं असतं. फॉर एक्झाम्पल कायटिन. तर जे काही एक्झोस्केलेटन आहे कशाचं, इन्सेक्टचं, जे 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 काही बाहेरील बॉडी आहे ती कायटिनपासून बनलेली असते. कायटिन इट इज ऑल्सो कार्बोहायड्रेट्स. नेक्स्ट नंबर सेल वॉल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर काही मायक्रो ऑर्गॅनिझमची सेल वॉलसुद्धा कार्बोहायड्रेट्सनी बनलेली असते. सो इट इज अ स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी लाईक ग्लायकोजन. तर ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये एक्सेस अमाऊंट ऑफ एनर्जी जर तयार केलेली असेल तर ती ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते. So carbohydrates may be further classified into three groups: monosaccharides, oligosaccharides and polysaccharide. तर मोनोसॅकराइड्स कशाला म्हणायचं, मोनोसॅकराइड्स आर सिम्पल टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, सगळ्यात सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत. देज आर दी कंपाऊंड्स विच कॅन नॉट बी हायड्रोलाइज इन टू सिम्पल ऑर दी स्मॉलर युनिट. तर मोनोसॅकराइड्स म्हणजे काय की हे स्मॉलर युनिट्समध्ये त्यांचं हायड्रोलिसिस आपण करू शकत नाही, त्यांचं ब्रेकडाऊन आपण करू शकत नाही. तर इट इज अ बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेट्सचे जर बेसिक युनिट कोणतं आहे तर ते कोणतं आहे, मोनोसॅकराइड्स. So monosaccharides form of base of complex carbohydrates such as smallest unit. So next number that is oligosaccharides. Oligosaccharides म्हणजे काय, oligosaccharides they can be further hydrolyzed. म्हणजे जे काही ऑलिगोसॅकराइड्स आहेत त्यांचा आपण सिम्पलर युनिटमध्ये हायड्रोलिसिस करू शकतो, म्हणजे त्यांचं ब्रेकडाऊन आपण करू शकतो. सो ऑलिगोसॅकराइड्स दे मे बी कन्सिस्ट ऑफ 2 to 9 मोनोसॅकराइड युनिट. 2 ते 9 जे काही मोनोसॅकराइड युनिट आहेत त्यापासून हे जे काही ऑलिगोसॅकराइड बनत असतात. तर ऑलिगोसॅकराइड मे बी फर्दर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स, दॅट इज डायसॅकराइड्स. तर डायसॅकराइड्स म्हणजे डाय म्हणजे दोन जे काही मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, डायसॅकराइड. त्यानंतर आहे ट्रायसॅकराइड्स. तर ट्रायसॅकराइड म्हणजे काय की 3 मोनोसॅकराइड युनिट, म्हणजे ते सेम असतील किंवा डिफरंट असतील, ते एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, ट्रायसॅकराइड. त्यानंतर तिसरा आहे टेट्रासॅकराइड. तर टेट्रासॅकराइड्स म्हणजे काय की 4 मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, टेट्रासॅकराइड. नेक्स्ट आहे पॉलिसॅकराइड्स. सो पॉलिसॅकराइड्स आर पॉलिमर ऑफ मोनोसॅकराइड्स रेंजिंग फ्रॉम 10 to several or the thousands of a monosaccharide. म्हणजे पॉलिसॅकराइड्स मीन्स 10 किंवा 10पेक्षा जास्त, मग कितीही असेल, 1000मध्ये असतील, 10 किंवा 10पेक्षा जास्त मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, पॉलिसॅकराइड्स. सो पॉलिसॅकराइड्स आर फॉर्म ऑफ ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कंडेन्सेशन लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड. तर ज्यावेळेस समजा पॉलिसॅकराइडचा आपण जर ब्रेकडाऊन केलं त्यापासून लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट काय होऊ शकतं, त्यांचं ब्रेकडाऊन होऊन वेगळे होऊ शकतात. सो पॉलिसॅकराइड आर दी नॉन क्रिस्टलाइन नॉन सोल्युबल इन वॉटर, म्हणजे ते वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही आहेत, टेस्टलेस म्हणजे त्यांना चव नसते. फॉर एक्झाम्पल स्टार्च और सेल्युलोज. तर आपण मोनोसॅकराइडविषयी खूप जास्त डीपमध्ये डिस्कशन करणार आहोत. मोनोसॅकराइड म्हणजे काय, तर मोनोसॅकराइड आर दी
सिम्पलेस्ट टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट, सगळ्यात सिम्पल जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत ते कोणते आहेत तर मोनोसॅकराइड. सो बेस ऑन नंबर ऑफ कार्बन ॲटम, तर त्यांच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत याच्या बेसिसवर मोनोसॅकराइड्स मे बी फर्दर क्लासिफाईड इंटू 5 टाईप्स. दॅट फर्स्ट नंबर दॅट इज ट्रायोजेस. सो ट्राय मीन्स, तर ट्राय म्हणजे काय, याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम प्रेझेंट असतात. तर ज्या स्ट्रक्चरमध्ये, ज्या मोनोसॅकराइडमध्ये 3 कार्बन ॲटम प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो ट्रायोजेस. फॉर एक्झाम्पल ग्लिसरॉल्डिहाइड असेल किंवा मग डायहायड्रोॲसिटोन असेल, तर यांच्यामध्ये 3 कार्बन ॲटम बघायला मिळतात. नेक्स्ट नंबर आहे टेट्रोजेस. टेट्रा म्हणजे 4, तर यामध्ये 4 कार्बन ॲटम बघायला मिळतात. तर ज्याचं जे काही केमिकल फॉर्म्युला आहे, तर केमिकल फॉर्म्युला इथे दिलेला आहे बघा. ट्रायोजेसचा C3H6O3, म्हणजे याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहे 3. जो काही नेक्स्ट नंबर आहे टेट्रोजेस. टेट्रा म्हणजे काय की त्यामध्ये काय असणार 4 कार्बन ॲटम प्रेझेंट असणार. फॉर एक्झाम्पल इरिथ्रोज, थ्रिओज. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे पेंटोजेस. पेंटा म्हणजे 5, तर यामध्ये 5 कार्बन ॲटम तुम्हाला बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल रायबोज शुगर असेल, झायलोज असेल किंवा मग अरॅबिनोज असेल किंवा मग डिऑक्सिरायबोज असेल, तर यामध्ये 5 कार्बन ॲटम तुम्हाला बघायला मिळतात. नेक्स्ट नंबर आहे हेक्झोजेस. हेक्झामिन 6, तर यामध्ये तुम्हाला 6 कार्बन ॲटम बघायला मिळतात. तर फेमस एक्झाम्पल ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, मॅनोज. सो दीज आर दी एक्झाम्पल ऑफ हेक्झोज शुगर किंवा मग हेक्झोज इट इज अ मोनोसॅकराइड. नेक्स्ट नंबर आहे हेप्टोज. हेप्टा मीन्स 7, यामध्ये 7 कार्बन ॲटम तुम्हाला बघायला मिळतात. तर हेप्टोजेचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे C7H14O7. फॉर एक्झाम्पल सुडोहेप्टिलोज आणि ग्लुकोहेप्टिलोज. सो दीज आर दी एक्झाम्पल ऑफ हेप्टिलोज. सो मोनोसॅकराइड्स मे बी फर्दर क्लासिफाईड इंटू डिपेंडिंग अपॉन फंक्शनल ग्रुप. तर मोनोसॅकराइडचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याला कोणता फंक्शनल ग्रुप अटॅच झाला याच्या बेसिसवर आपण त्याचं 2 क्लासमध्ये डिवायडेशन केलं आहे, अल्डोजेस आणि किटोजेस. तर अल्डोजेस कशाला म्हणायचं की जे काही स्ट्रक्चर आहे कशाचं, कार्बोहायड्रेटचं, मोनोसॅकराइडचं, त्याला जर अल्डिहाइड ग्रुप -CHO हा जर ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो अल्डोजेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लिसरॉल्डिहाइड किंवा मग ग्लुकोज. तर एखाद्या कार्बोहायड्रेटच्या स्ट्रक्चरला जर CHO हा जर ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो अल्डोजेस. नेक्स्ट नंबर काय आहे किटोजेस. सो किटोजेस, तर यांच्यामध्ये C+O हा जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल त्याला आपण काय म्हणतो किटोजेस. द फंक्शनल ग्रुप इज किटोज जर अटॅच असेल त्याला आपण काय म्हणतो किटोजेस. फॉर एक्झाम्पल डायहायड्रोॲसिटोन अँड फ्रुक्टोज. नेक्स्ट नंबर डेरिव्हेटिव्ज ऑफ मोनोसॅकराइड्स. तर काही डेरिव्हेटिव्ज आहेत मोनोसॅकराइडचे. फॉर एक्झाम्पल डिऑक्सी शुगर, ऑक्सिजनेशन ऑफ रायबोज शुगर प्रोड्यूस डिऑक्सिरायबोज विच इज अ स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ DNA. तर काय आहे की डिऑक्सिजनेशन म्हणजे रायबोज शुगरचं जर समजा डी म्हणजे काय रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल्स त्याच्यापासून जर रिमूव्ह झाला तर कोणतं स्ट्रक्चर बनतं रायबोज शुगरचं डिऑक्सिरायबोज. त्यानंतर अमायनो शुगर असेल वेन 1 or more OH ग्रुप ऑफ मोनोसॅकराइड आर रिप्लेस बाय NH2 ग्रुप. म्हणजे जर OH ग्रुप रिमूव्ह केला आणि त्याऐवजी जर अमायनो ग्रुप त्याला जर अटॅच झाला तर जे काही स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो अमायनो शुगर. फॉर एक्झाम्पल ग्लुकोजामाइन विच फॉर्म कायटीन, फंगल सेल्लोज अँड हायलोयुरोनिक ॲसिड. तर सो दीज आर दी डेरिव्हेटिव्ज ऑफ मोनोसॅकराइड. नेक्स्ट नंबर दॅट इज थर्ड नंबर शुगर ॲसिड. तर ऑक्सिडेशन ऑफ अल्डोजेस जो काही अल्डोज ग्रुप आहे -CHO और दी OH ग्रुप फॉर्म शुगर ॲसिड. तर ज्यावेळेस जो काही अल्डोजेस ग्रुप आहे किंवा अल्डिहाइड ग्रुप आहे त्याचं जर ऑक्सिडेशन झालं असेल तर जे काही स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो शुगर ॲसिड. फॉर एक्झाम्पल ॲस्कॉर्बिक ॲसिड इज अ शुगर ॲसिड. नेक्स्ट नंबर शुगर अल्कोहोल. तर अल्डोजेस आणि किटोजेचं जर रिडक्शन झालं असेल तर त्यापासून जे काही स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो शुगर अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल ग्लिसरॉल असेल, मॅनेटॉल असेल. दीज आर दी डेरिव्हेटिव्ज ऑफ मोनोसॅकराइड्स. नेक्स्ट नंबर सेकंड जो काही क्लास आहे कशाचा कार्बोहायड्रेट्सचा त्याचं नाव आहे ऑलिगोसॅकराइड्स. सो ऑलिगोसॅकराइड्स दे आर फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ 2 to 9 मोनोसॅकराइड. तर जे काही ऑलिगोसॅकराइड्स आहेत
ते कशापासून बनलेले असतात, 2 ते 9 मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, ऑलिगोसॅकराइड्स. डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑफ अ नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स मॉलिक्युल्स दे आर मे बी फर्दर क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स. तर मोनोसॅकराइड युनिट किती प्रेझेंट आहेत याच्या बेसिसवर ऑलिगोसॅकराइडला आपण 3 क्लासमध्ये डिवायडेशन केलं आहे. एक नंबर डायसॅकराइड, डाय म्हणजे 2, तर ज्यामध्ये 2 मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, डायसॅकराइड. फॉर एक्झाम्पल सुक्रोज असेल, लॅक्टोज असेल. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ डायसॅकराइड. नेक्स्ट वन दॅट इज ट्रायसॅकराइड. ट्राय म्हणजे काय, 3 सॅकराइड युनिट म्हणजे 3 मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, ट्रायसॅकराइड. सो रॅफिनोज इट इज एक्झाम्पल ऑफ ट्रायसॅकराइड. नेक्स्ट जो काही थर्ड टाईप्स आहे, टेट्रासॅकराइड. टेट्रा म्हणजे काय, 4 मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, टेट्रासॅकराइड. फॉर एक्झाम्पल स्टॅकायोज. स्टॅकायोज इट इज अ एक्झाम्पल ऑफ टेट्रासॅकराइड्स. त्यानंतर आहे तर आपण अजून डिस्कशनमध्ये बघू डिटेलमध्ये डायसॅकराइड्स म्हणजे काय. तर बघा, डायसॅकराइड्स कन्सिस्ट ऑफ 2 मोनोसॅकराइड युनिट. तर जे काही डायसॅकराइडचं स्ट्रक्चर असतं ते कशापासून बनलेलं असतं, 2 मोनोसॅकराइड युनिट. ते सिमिलर असतील किंवा मग डिसिमिलर असतील, ते सारखे किंवा मग वेगवेगळे असतील. तर त्यापासून दे कॅन हेल्ड बाय ग्लायकोसायडिक बॉन्ड. तर त्या 2 मोनोसॅकराइड युनिट कशाने जर जोडले जातात तर ग्लायकोसायडिक बॉन्डनी जोडले जातात. सो दे आर क्रिस्टलाइन, वॉटर सोल्युबल, स्वीट इन टेस्ट. तर ते काय आहेत की वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे वॉटरमध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होतात आणि त्यांची जी काय टेस्ट आहे तर स्वीट इन अ टेस्ट. फॉर एक्झाम्पल माल्टोज. माल्टोज इट इज अ माल्ट शुगर. तर ते कशापासून बनलेलं आहे, 2 ग्लुकोजचे मॉलिक्युल्स एकत्र येऊन त्यापासून माल्टोज बनलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे लॅक्टोज. लॅक्टोजला आपण मिल्क शुगर म्हणतो. जे काही कोणतंही दूध असेल, दुधामध्ये जे काही शुगर बघायला मिळते त्याला आपण काय म्हणतो, लॅक्टोज. लॅक्टोज इज फाउंड इन नॅचरली मिल्क. तर जे काही लॅक्टोज आहे, लॅक्टोज इट इज कन्सिस्ट ऑफ ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल्स आणि गॅलॅक्टोजचा एक मॉलिक्यूल्स दोन्ही एकत्र येऊन त्यांच्यामध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्म होईल आणि त्यापासून जे काही स्ट्रक्चर फॉर्म होईल त्याला आपण काय म्हणतो, लॅक्टोज म्हणतो. सो लॅक्टोज जर समजा जास्त प्रमाणात जर झालं तर लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होत असतं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे सुक्रोज. सुक्रोज इट इज ऑल्सो नोन ॲज केन शुगर. तर सुक्रोज कशामध्ये बघायला मिळतो, जे काही समजा आपल्या ऊसामध्ये जो काही सुक्रोज बघायला मिळतो. सो सुक्रोज इट इज फाउंड इन शुगर केन आणि शुगर बीट. सो मोस्ट अबंडंट अमोंग नॅचरली ऑकरिंग शुगर. तर सुक्रोज सगळ्यात मोस्ट अबंडंट आहे. जे काही नॅचरली शुगर बघायला मिळतात त्यामध्ये सुक्रोज सगळ्यात जास्त प्रमाणात बघायला मिळतो. सो सुक्रोज इट इज इम्पॉर्टंट सोर्स ऑफ डायटरी कार्बोहायड्रेट्स. इट इज मेडअप ऑफ, सुक्रोज कशापासून बनलेला आहे, एक ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल्स आणि फ्रुक्टोजचा एक मॉलिक्यूल्स. म्हणजे ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल्स आणि फ्रुक्टोजचा एक मॉलिक्यूल्स यांच्यामध्ये ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म होणार आणि त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनेल त्याला आपण काय म्हणतो, सुक्रोज. तर बघा, हे जे काही समजा ग्लुकोजचं लॅक्टोजचं स्ट्रक्चर आहे, तर बघा हे जे काही हा ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म झालेला आहे कशामध्ये, तर बघा हा समजा हा गॅलॅक्टोज आणि हा ग्लुकोज, तर यांच्यामध्ये हा ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म झाला आणि त्यापासून काय तयार झाला, हा लॅक्टोज तयार झाला. तर हा माल्टोज आहे, हा ग्लुकोजचा हा एक मोनोसॅकराइड्स आणि हा एक ग्लुकोजचा मोनोसॅकराइड. यांच्यामध्ये हा ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म झाला आणि त्यापासून हे जे काय तयार झालं, माल्टोज. तर माल्टोज काय आहे की डायसॅकराइड आहे. ओके. त्यानंतर हे बघा सुक्रोजचं स्ट्रक्चर. सुक्रोज कशापासून, ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल्स आणि फ्रुक्टोजचा एक मॉलिक्यूल्स. तर ग्लुकोज काय आहे, ग्लुकोज इट इज अ मोनोसॅकराइड अँड फ्रुक्टोज इज ऑल्सो मोनोसॅकराइड. त्यांच्यामध्ये हा ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म झाला.
ओके, ग्लायकोसिडिक बॉन्ड फॉर्म झाला आणि त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनलं त्याला आपण काय म्हणतो, सुक्रोज. नेक्स्ट बघूया, लास्ट जो काही क्लास आहे कार्बोहायड्रेटचा त्याला आपण काय म्हणतो, पॉलिसॅकराइड्स. पॉली म्हणजे काय, मेनी, खूप सारे मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, पॉलिसॅकराइड. सो पॉलिसॅकराइड ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लायकन्स, त्याला आपण ग्लायकन्ससुद्धा म्हणतो. सो पॉलिसॅकराइड मेडअप ऑफ रिपीटेटिंग युनिट ऑफ मोनोसॅकराइड्स हेल्ड बाय ग्लायकोसाइडिक बॉन्ड. तर खूप सारे 10 किंवा 10पेक्षा जास्त म्हणजे ते थाउजंड्समध्ये सुद्धा असतील, 1000पर्यंत सुद्धा मोनोसॅकराइड युनिट असतात. तर खूप सारे मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून काय तयार होतात, पॉलिसॅकराइड. आणि त्यांच्यामध्ये जो काही बॉन्ड असतो त्याला बॉन्डला आपण काय म्हणतो, ग्लायकोसिडिक बॉन्ड. ड्युरिंग इट्स फॉर्मेशन जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल्स काय होत असतो, रिलीज होत असतो. ज्यावेळेस कंडेन्सेशन रिॲक्शन होत असते त्यावेळेस वॉटर मॉलिक्यूल्स रिलीज होतात, रिलीज म्हणजे बाहेर पडत असतो. सो दिस हेल्प्स रिड्यूस द बल्क मेकिंग इट्स ऑलमोस्ट इनसोल्युबल, डिक्रीज इट अफेक्ट ऑन वॉटर पोटेन्शियल ऑर दी ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ अ सेल. तर हा वॉटर जो काही रिमूव्ह होतो त्यामुळे काय होतं की इट इज ऑलमोस्ट इनसोल्युबल, म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत आणि काय होतं की त्यांच्यामुळे वॉटर पोटेन्शियल आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल जे काही सेलचं आहे ते डिक्रीज होत असतं. सो अनलाईक शुगर दे आर नॉट स्वीट. So polysaccharide may be further classified into homopolysaccharide or heteropolysaccharide. So homoglycans or the heteroglycans. So homo म्हणजे काय, same types of a monosaccharide unit they can combine it to form a homoglycan or the homopolysaccharide. जे काही homopolysaccharide आहे ते एकाच टाईपचे मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, होमोग्लायकन ऑर दी होमोपॉलिसॅकराइड. फॉर एक्झाम्पल स्टार्च असेल, ग्लायकोजन असेल, सेल्युलोज असेल. सो दीज आर दी होमोपॉलिसॅकराइड, म्हणजे एकाच प्रकारचे मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, होमोपॉलिसॅकराइड. फॉर एक्झाम्पल ग्लुकॅन, सो इट इज मेड अप ऑफ ग्लुकोज. फ्रुक्टॅन, इट इज मेड अप ऑफ फ्रुक्टोज. आणि गॅलॅक्टॅन, इट इज मेड अप ऑफ गॅलॅक्टोज. म्हणजे खूप सारे ग्लुकोज एकत्र येऊन त्यापासून ग्लुकॅन तयार होतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे हेट्रोग्लायकन, त्यालाच आपण हेट्रोपॉलिसॅकराइड म्हणतो. तर हेट्रो म्हणजे काय, डिफरंट, दोन वेगवेगळे मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, हेट्रोपॉलिसॅकराइड्स. आणि त्याला आपण हेट्रोग्लायकन सुद्धा म्हणतो. सो इट इज मेड अप ऑफ कंडेन्सेशन ऑफ 2 or more टाईप्स ऑफ मोनोसॅकराइड, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, हेट्रोपॉलिसॅकराइड. फॉर एक्झाम्पल हायलोयुरोनिक ॲसिड, अगार, कायटीन, पेप्टिडोग्लायकन. सो दीज आर दी एक्झाम्पल ऑफ हेट्रोपॉलिसॅकराइड. सो नेक्स्ट दॅट इज स्टोरेज पॉलिसॅकराइड. म्हणजे काय की स्टोरेज म्हणजे काय की स्टोरेज म्हणजे काय, साठवून ठेवणे. जर समजा एखाद्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये, प्लांटच्या बॉडीमध्ये जर जास्त प्रमाणात एनर्जी, कार्बोहायड्रेट जास्त झाले असतील तर ते कोणत्या फॉर्ममध्ये ते स्टोअर करतात, कशाच्या फॉर्ममध्ये, इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन और स्टार्च. सो फर्स्ट नंबर स्टार्च. सो स्टार्च इट इज अ रिझर्व फूड मटेरियल, इट इज फाउंड इन plants. So starch it is a reserve food material found in a plant. तर excess amount of फोटोसिंथेसिस प्लांटने केली असेल तर त्यांच्यामध्ये जे काही रिझर्व फूड मटेरियल कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात, स्टार्चच्या फॉर्ममध्ये. स्टार्च इट इज ऑल्सो पॉलिसॅकराइड. हाय कंटेंट ऑफ स्टार्च इन सिरल्स, रूट, ट्यूबर्स, व्हेजिटेबल. जे काही पालेभाज्या आहेत, सिरल्स आहेत, ओके, रूट्स असेल, ट्यूबर्स असतील, त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात स्टार्च असतं. सो स्टार्च इट इज अ होमोपॉलिमर मेड अप ऑफ ग्लुकोज. तर जे काही स्टार्च आहे इट इज अ होमोपॉलिसॅकराइड, म्हणजे खूप सारे ग्लुकोज एकत्र येऊन त्यापासून स्टार्च बनत असतो. सो स्टार्च इट इज कन्सिस्ट ऑफ अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. तर अमायलोज आणि अमायलोपेक्टिनपासून स्टार्च बनलेला असतो. नेक्स्ट नंबर आहे ग्लायकोजन. सो ग्लायकोजन इट इज अ रिझर्व फूड मटेरियल, ते फाउंड इन ॲनिमल्स. तर ॲनिमलमध्ये काय आहे की जे काही रिझर्व फूड मटेरियल, जे काही
स्टोअर केली जाते, जे काही समजा पॉलिसॅकराईड स्टोरेज फॉर्ममध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो, ग्लायकोजन. सो ग्लायकोजन इट इज अ रिझर्व फूड मटेरियल दे फाउंड इन ॲनिमल्स. तर जे काही समजा याला आपण ॲनिमल स्टार्चसुद्धा म्हणू शकतो, जसं प्लांटमध्ये प्लांट स्टार्च. ओके. सो हाय कॉन्सन्ट्रेशन द लिव्हर, मसल्स अँड ब्रेन. तर ग्लायकोजन सगळ्यात जास्त प्रमाणात कशामध्ये स्टोअर केलं जातं, लिव्हरमध्ये, मसल्समध्ये आणि ब्रेन्समध्ये. सो इट इज ऑल्सो फाउंड इन प्लांट दॅट डू नॉट हॅव क्लोरोफिल. तर ईस्ट आणि फंजाय यांच्यामध्ये सुद्धा ग्लायकोजन बघायला मिळतं, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं, त्यामुळे ग्लायकोजन ईस्ट आणि फंगीमध्ये सुद्धा बघायला मिळतं. सो ग्लायकोजन इट इज अ रिपिटेटिव्ह युनिट ऑफ ग्लुकोज. खूप सारे ग्लुकोज युनिट एकत्र येऊन 10 किंवा 10पेक्षा जास्त ग्लुकोज युनिट एकत्र येऊन त्यापासून काय तयार होतं, तर ग्लायकोजन तयार होतो. सो दीज आर दी ऑल ओव्हर इंट्रोडक्शन्स अबाउट दी पॉलिसॅकराइड्स. त्यानंतर आहे स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड. स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड म्हणजे काय, एखादा समजा प्लांट असेल, ॲनिमल असेल, त्यांची जी काही एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आहे, जे बाहेरील त्यांची जी काही बॉडी आहे ती कशाने बनलेली असते, जे काही ज्या कार्बोहायड्रेट्सनी बनलेली असते त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड. फॉर एक्झाम्पल सेल्युलोज. सो सेल्युलोज इट इज एक्सिक्युअली इन द प्लांट्स इट इज द मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स इन द प्लांट किंगडम. तर जे काही प्लांट किंगडममध्ये सगळ्यात अबंडंट, खूप जास्त प्रमाणात जर कोणता मॉलिक्युल्स सापडत असेल त्याला आपण काय म्हणतो, सेल्युलोज. सो इट इज प्रिडॉमिनंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्लांट सेल वॉल. तर प्लांटची जी काही सेल वॉल आहे, जशी आपल्या घराची भिंत असते त्याचप्रमाणे प्लांटची जी काही वॉल असते तिला आपण काय म्हणतो, सेल वॉल. सो सेल वॉल ऑफ प्लांट इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. तर त्यांची जी काही प्लांटची सेल वॉल असते ती कशापासून बनलेली असते, सेल्युलोजने बनलेली असते. तर जी काही समजा सेल्युलोज इट इज टोटली अब्सेंट इन ॲनिमल्स, कारण ॲनिमलमध्ये सेल वॉल अब्सेंट असते, त्यामुळे सेल्युलोज इट इज मेनली फाउंड इन अ प्लांट. सेल्युलोज फक्त प्लांटमध्येच बघायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे कायटीन. सो कायटीन इट इज अ सेकंड मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक सबस्टन्स दे मेनली फाउंड इन ॲनिमल्स. तर कायटीन इट इज मेनली फाउंड इन ॲनिमल्स. कायटीन इट इज ऑल्सो स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड. सो कायटीन इट इज अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ऑफ हेट्रोपॉलिसॅकराइड टाइप्स. तर जे काही हेट्रोपॉलिसॅकराइड तुम्हाला माहिती आहे की दोन वेगळ्या प्रकारचे मोनोसॅकराइड युनिट एकत्र येऊन त्यापासून जे काही स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणतो, हेट्रोपॉलिसॅकराइड. सो हेट्रोपॉलिसॅकराइड इट इज फाउंड इन एक्झोस्केलेटन ऑफ सम इन्सेक्ट. ठीक आहे, इन्सेक्ट आणि क्रस्टेशियन्स त्यांच्यामध्ये जे काही बाहेरील त्यांची जी काही सेल असते, बाहेरील जे काही त्यांचं बॉडी असते, त्यांचे एक्झोस्केलेटन कशापासून बनलेलं असतं, कायटीनपासून बनलेलं असतं. तर जे काही समजा एक्झोस्केलेटन आहे, सो एक्झोस्केलेटन दे कॅन प्रोव्हाइड बोथ स्ट्रेंथ अँड इलॅस्टिसिटी. सो बिकम हार्ड अँड इम्प्रिगेटेड विथ कॅल्शियम कार्बोनेट. तर त्यांचं जे काही बॉडीचं बाहेरचं स्ट्रक्चर असतं ते हार्ड असतं आणि कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असतं. तर हे जे काही सगळं आपण बघितलं कार्बोहायड्रेट विषयी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लिपिड विषयी. थँक्यू.